कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून. ए पोरा, अरे पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. दाही दिशा गाती बाबा तुझं गुणगान, ओठावर आलं हसू बोले आसमान. दाही दिशा गाती बाबा तुझं गुणगान, ओठावर आलं हसू बोले आसमान. माय भीमाई कशी जादू केली तून, लाखामध्ये एक दिलं भीमाच्या रूपानं. या भारताची शान अशी राखली भीमान, या भारताची शान अशी राखली भीमान. लिहून सुंदर हे संविधान. ए पोरा, अरे पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून. ए पोरा, अरे पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. फक्त हे एकच कडवं मी आज तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. अगदी थोडासा वेळ होता, म्हटलं चला हे गाणं फार मला आवडतं आणि म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं. पुन्हा कधी असंच वेळ मिळाला व्यवस्थितरित्या तर मी पूर्ण गाणंसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्या आवाजातील गीत तुम्हाला कसे वाटतात मला नक्कीच सांगा. अजून तरी जमत नाही आहे प्रॉपरली व्हिडिओ टाकायला मुलांमुळे वगैरे, कसं वेळ भेटत नाही आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की एकदम घरामध्ये शांतता पाहिजे, तर तशी शांतता जरा भेटत नाही घरामध्ये. कोणी ना कोणी मुलांचं असतंच काही ना काही. जरी अबीर अनन्या स्कूलला गेले तरी त्रिशू असते घरी, तर तिनं झोपलेली असते तेव्हा त्यांची शाळा सुटलेली असते, असा सगळा गोंधळ होतो. तर हे सुंदर असं गीत तुमच्यासोबत आज मी सादर केलेलं आहे आणि गीत जेवढं सुंदर आहे गीताचा अर्थही तितकाच सुंदर आहे, कारण की आपल्या प्रत्येकावर बाबासाहेबांचे उपकार आहे. शिक्षणाला जे अनन्यसाधारण महत्त्व आज प्राप्त झालेलं आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच जे आहे ते निर्माण झालेलं आहे. सगळ्यांना शिक्षणाचा जो समान हक्क आज भेटतोय तो पण बाबासाहेबांमुळेच भेटतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांवर, भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि त्यामुळेच आपण जय भीम म्हणायला कधीच लाजायचं नाही आहे. जय भीम सगळ्यांना आणि भेटूया नवीन व्हिडिओ सहित.